सून मेरा घरची हाँ. माझ्या आजवरच्या अनुभवावरून सांगतो, या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. काय उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामापुढे घर, नातेवाईक, कुटुंबीय काहीही दिसत नाही. मला त्या आजी तशा नाही वाटत. वाटत का ते? आणि तुम्हा आम्हाला वाटून काय उपयोग आहे? आहे ते आहे. आणि बरं का, मी माझे सोर्स वापरून गोखले गृहोद्योगचे सगळे जमा खर्च तपासून पाहिले. का का म्हणजे काय? अहो मला काय भागीरथी बाईंच्या घराची सोरीक सडकी नाहीये, पण म्हटलं आपला बिझनेस पार्टनर सहस्त्रबुद्धे यांच्या बहिणीच्या नवऱ्याला त्रास देणारी बाई आहे तरी कोण, जरा माहिती काढूया. काढली माहिती. काय कळलं? एक नंबरची हट्टी, स्वार्थी आणि महत्वाकांक्षी बाई आहे ती. अहो तिने आपल्या मुलांना देखील घरात टिकू दिलं नाही. नाही, गोखले गृहोद्योग याच्यावर ताबा घेतला असता ना त्यांनी. अहो आपटे पण गेली बरीच वर्ष त्या कंपनीत जात नव्हत्या. जगासाठी हो, जगासाठी. हो काय, जगाला दाखवण्यासाठी नातवासाठी मार्ग मोकळा करून दिला. पण मला नक्की खात्री आहे की या सगळ्या बिझनेसवर तीच कंट्रोल करत असणार. पण खरंच आपटे, म्हणजे भाऊजींना त्यांनी बिझनेस मधनं का काढल्याचं कारणच कळलं नाहीये मला. हेच इथेच तुमच्यासारखी आणि श्री साहेबांसारखी माणसं, साधी बोळी माणसं फसतात. काय, त्यांचा नातू डोईजड व्हायला लागला असणार, म्हणून आपल्या नातवाला घराबाहेर काढलं आणि आता राज्य करतायत गोखले गृहोद्योगवर. आणि तुम्ही तर काय आयतच कारण दिलं ना हातात नेऊन. मला ना खरंच कळत नाहीये, म्हणजे भाऊजींना या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी मी काय करू? तूप आवडतं तुम्हाला? तूप काय, साजूक तूप, रवाळ तूप सरळ बोटाने निघतं का घरी? त्याकरता बोट वाकडं करावं लागतं. कळलं नाही मला. सगळं आता स्पष्टपणे सांगावं लागणार. काय आहे सहस्त्रबुद्धे, तुम्ही आणि श्रीरंग साहेब, तुम्ही दोघे मिळून असा उद्योग सुरू करा की ज्याने तुमचंही भलं होईल आणि म्हातारीलाही अद्दल घडेल. गोखले गृहोद्योग सरळ सरळ भागीरथी बाईंकडनं काढून घेणं शक्य नाहीये. त्यामुळे गोखले गृहोद्योग सारखाच व्यवसाय तुम्ही सुरू करा आणि त्यात श्रीरंग साहेबांना देखील घ्या पार्टनर म्हणून. नाही पण आपटे, मला फारसं अशा बिझनेस मधलं काही कळत नाही हो. म्हणजे तुम्हाला कोणत्या धंद्यातलं कळतं? हा? नाही म्हणजे कळूनच घ्यायचंय ना, समजून घ्यायचंय ना. अहो मग हा व्यवसाय का नको, हा का वाईट आहे? आणि म्हणूनच श्रीरंग साहेबांना त्यात इन्व्हॉल्व करून घ्या. नाही पण भाऊजी आपल्यासोबत बिझनेस का करतील? म्हणजे ते माझे पार्टनर का होतील? सहस्त्रपती साहेब, तुमच्या बहिणीचं माझ्याशी जर लग्न झालं असतं ना, तर मी नक्कीच तुमच्याशी पार्टनरशिप केली असती. आणि तसंही गोखले गृहोद्योग सोडल्यानंतर काम शोधतीलच ना. बघा, विचार करा, तुमची मेहनत, तुमची धडाडी, श्रीरंग साहेबांचा अनुभव आणि माझा फायनान्स, आपण एकत्र आलो ना तर असे 4 गोखले गृहोद्योग उभे करू शकतो. आपटे हे सगळं होऊ शकतं? म्हणजे हे सगळं घडू शकतं? अहो तुमची आणि माझी मैत्री होऊ शकते तर जगात काहीही होऊ शकतं. जान्हवीताईंमुळे तुम्ही, मी आणि श्रीसाहेब एकत्र आलो. तसंच आता जान्हवीताईंना खुश करण्यासाठी असं काहीतरी करूया. फक्त एकच करा. सांगा ना काय. मी ही ऑफर आणली आहे हे श्रीरंग साहेबांना आत्ता सांगू नका. नाही पण आपटे, जर भाऊजींना आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला पार्टनर करून घ्यायचं असेल तर
त्यांना हे सगळं सांगावंच लागेल ना आपल्याला. सांगा ना, सांगायचं पण नंतर. काय तुम्ही माझ्यावरती पटकन विश्वास टाकला, कारण तुम्ही सरळ सरळ स्वभावाचे आहात. पण तसं जान्हवी ताई आणि श्रीरंग साहेबांचं नाहीये ना, त्यांचा अजून माझ्यावरती विश्वास नाहीये. तो एकदा विश्वास बसला ना की त्यांना कळेलच ना अनिल आपटे काय चीज आहे. ठीक आहे. So I goes to the temple and did pradakshina round and round 100 times. Shari got tired to see me. God also tired. He asked me, so many pradakshina did you? Why you? I said, for Saru's marriage. He said, okay, Saru get soon. No. I says, no, soon. We have already soon. Give husband. He says, okay, Saru get husband fast. I says, thank you. अशी प्रार्थना केली तर देव कसा देणार मला फास्ट हजबंड? का नाही देणार? देव म्हणेल ना, सरूला नवरा मिळाला की इंदुआईनी माझ्याशी बोलायला येणंच बंद करतील. मग त्यांच्या इंग्रजीमुळे येणारी मजा सुद्धा बंद होईल ना. तेव्हा नकोच द्यायला सरूला फास्ट हजबंड. अरे देवा, मग आता काय करायचं? काय नाही हो वहिनी, करा तुम्ही अशीच प्रार्थना करा. खूप गोड वाटतो ऐकायला. आणि हजबंड काय हो, स्लो काय फास्ट काय, मिळायचा तेव्हाच मिळणार ना. काय गप्पा चालल्यात? जान्हवी, सरू गेट फास्ट हजबंड हे चुकीचं आहे. म्हणजे सरू मावशींना लवकर नवरा मिळावा असं म्हणायचंय का तुम्हाला? हा हो, म्हणजे भाषा चुकली तरी म्हणणं तेच आहे. आपल्याला असंही म्हणता येईल की आय विश सरू गेट्स मॅरिड सून, किंवा सरू शुड गेट अ हजबंड सून. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येईल. जान्हवी, एक वाक्य चालेल, देवाला एक वाक्य पुरतं. तुम्ही काही नाही बोललात आणि फक्त हात जोडलेत ना देवासमोर, तेही पुरेल. अय्या, काय झालं? मी ना शरीराच्या गुरुजींकडनं शिकले. जान्हवी, तिला सांगू नकोस हा, म्हणजे तसं ती काही बोलणार नाही, पण अरे नाहीतरी तिच्या कुठे लक्षात राहते. पण उगाच कशाला ना, नको सांगूस. हरकत नाही, पण एक खरा शिक्षक असा विचार नाही करत. माझा खरा शिक्षक कुठे आहे? त्या आवरतात बहुतेक. आई कुठे आहेत? आणि अगं तिची तब्येत जरा बरी नाहीये. का, काय झालं? म्हणजे जास्त बरं नाहीये का? डॉक्टरांकडे जायचंय. मी सुट्टी घेऊ का आज? अगं तेवढं नाही काही झालं. पण मग काय झालं? काल रात्री बऱ्या होत्या त्या. अगं नाही, काल रात्रीपासूनच दुखतंय. मी बाम सुद्धा लावून दिला होता. सकाळी चहाही घेतला तिने, पण मग म्हटलं तिने की डोकं अजून दुखतंय. मग मीच म्हटलं तिला पड जरा. अरे बापरे, पण म्हणजे अगदी झोपून आहेत का त्या? तसं नाही ग, पण आवाज कलकल नको वाटते. एकटी बसते म्हणाली. काय झालं असेल अचानक? अगं होतो त्यांना असा अधूनमधून डोकेदुखीचा त्रास. म्हणजे मनाला त्रास देणारं काही घडलं ना की डोकं दुखतं त्यांचं. मी आलेच. श्री परत यायला हवा वहिनी. ताईचा त्रास थोडा तरी कमी होईल. थोडाच, पूर्ण नाही. श्री जरी परत आला तरी बहिणींच्या मनाला त्रास देणारे सगळेच विषय संपले असं होत नाही ना. आई बाहेर येता. इतका मस्त दिवस सुरू झालाय माहितीये. इथेच बरं वाटतंय.
आणि आता काय ग, आत काय बाहेर काय सगळं सारखंच आहे की आम्हाला. असं का म्हणताय आई? अहो जसे ते दिवस गेले तसे हेही जातील ना. तुझा हा आशावाद असाच टिकून राहो बस. मी श्रीला परत घेऊन येणार आहे हे वचन दिलंय की नाही तुम्हाला? मग माझ्यावर विश्वास ठेवा ना. तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये का बाळा, पण आता नशिबावरच विश्वास नाही उठलाय म्हणूनच हे फोटो बघत बसते, जुन्या आठवणी काढत राहते, त्यातच मन गुंतवून ठेवते. मला कळतंय की हे चांगलं नाही, मला त्रास होतो त्याचा खूप, पण जान्हवी माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस हेच होते ग. प्रत्येक दिवस नवीन स्वप्न घेऊन यायचा. आई अहो श्रीच्या फोटोंचा अल्बम बघणं यात काहीच वाईट नाहीये. उलट आज त्यातलं प्रत्येक स्वप्न तुमच्या मुलाने पूर्ण केलं याचा अभिमान वाटत असेल की नाही तुम्हाला? हे श्रीचे फोटो नाहीये, श्रीच्या बाबांचे फोटो आहेत हे. मी या घरात आल्यापासून तुला नेहमी प्रश्न पडला असेल ना की आम्ही कोणीच कधीच त्यांच्याबद्दल का बोलत नाही, त्यांचे फोटो घरात कुठेच का नाहीयेत. त्यांचे फोटो घरात कुठेही न लावण्याची सक्त ताकीद होती आईंची. ते फोटो बघून मला त्रास होईल असं वाटलं असावं त्यांना बहुतेक. तुला माहिती श्रीने त्याच्या बाबांना कधीच पाहिलं नाहीये, त्यांचा फोटोही नाही पाहिला कधी. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल चांगलं वाईट अंधुकस तरी चित्र काही आहे का नाही कोणास ठाऊक. मी ते चित्र कधी पुसलं नाही आणि मुद्दाम नव्यानं कधी रंगवलंही नाही. खूप अवघड तोल सांभाळलात तुम्ही आई. श्री छोटा होता ना, त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ यायचे. बाबांबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडायचा नुसता. आम्ही 6 बायकांनी आम्हाला जमलं तसं वाढवलंय त्याला. मूल जन्माला घालायला आई आणि बाबा दोघही लागतात तसं निसर्गाने नेमून दिलंय. का माहितीये? कारण त्याचं संगोपन करायला, त्याला उत्तम तऱ्हेने वाढवायला आई बाबा दोघांची गरज असते ना. इथे श्रीला 6 आया आणि वडील नाहीतच. आमच्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी तऱ्हेने अर्धवट. हे सगळं मागे टाकून हसत मुखाने जगण्याचा प्रयत्न करतो, पण कधीतरी कुणाचा तरी मुखवटा गळून पडतो. मग बाकी 5 जणी धावून येतो आधार द्यायला. या सगळ्या प्रकारात श्री किती एकलकोंडा झाला असेल, कधी कंटाळला असेल का ग? कधी एखाद्या कणखर पुरुषाचा आधार हवा असा वाटला असेल का ग त्याला? या एका विचाराने जीव तुटतो माझा. नका करू ना असा विचार आई. हो तुम्हाला शक्य आहे ते सगळं केलं तुम्ही. तुम्हाला अपराधी वाटण्यासारखं काहीच नाहीये खरंच. का असे विचार येतात मनात? काढून टाका बघू. मग काय करू? मन कसं गुंतवू कुठे? मनातली पोकळी कशी कमी करू सा? या घरात कोणीही एकटीने कुठलं काम करायचं नाही असं ठरवलंय आम्ही. पण एखादीने नाही काम केलं तर काहीच अडणार नाही. बाकीच्या 5 जणी आहेतच ना काम करायला. काही विचार न करता आपोआप घडतात काम इथे. हा गाडा अनेक वर्ष चाललाय तसा पुढेही चालतच राहील. पण डोकं कशात गुंतवू जान्हवी? म्हणून श्रीच्या अवतीभोवती करायचो आम्ही. श्रीच्या गप्पांमध्ये रोजचा भयानक तोचपणा निघून जायचा. खरं सांगू, श्रीमुळे बाहेरच्या जगाशी ओळख होत होती आमची. आता श्री नाहीये तर काय करू? वेळ लागायची वेळ आली नसते. म्हणजे तुम्ही आई आजींना असा विचार कसा करीत मी सांग ना. त्या तर देव आहेत माझ्यासाठी. श्री घरातून गेल्यापासून काय सांगू, सगळं खूप प्रकर्षाने आठवतंय. हे असं निघून गेले होते
खूप भीती वाटत होती तेव्हा. ह्या परिस्थितीत मनावर ताबा ठेवणं खूप कठीण आहे मला कळतंय, पण ठेवायला हवा ना. म्हणूनच हा अल्बम बघत बसते. आपण फोटो नेहमी चांगल्याच प्रसंगांचे काढतो ने, सगळे हसत असतात. मीही खूप हसले या फोटोंमध्ये. माझ्या परीने मीही खूप छान दिसले त्या फोटोंमध्ये. आता तर दिवसेंदिवस आरशात सुद्धा बघितलं जात नाही. कुणासाठी बघायचंय आरशात? आम्ही आहोत ग 6 जणी, पण नवरा तो नवरा असतो ना ग. तुला सांगते जान्हवी, सधवा असून आयुष्यभर विधवेसारखी जगली. मनात विचार येतो, कुठे असतील हे? कसे असतील? असतील का? भाऊजी कसे आहात? अरे पिंट्या, तू? मी बरा आहे, तू कसा आहेस? आणि काय इकडे कसं काय दौरा आज? अहो तुम्हालाच भेटायला आलो होतो. अरे मग फोन करायचास ना, घरीच आला असतास. नाही, थोडं बोलायचं होतं म्हणून म्हटलं आत्ताच गाठावं. का रे, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाही झालाय. मग घरचे बरे आहेत ना सगळे? हो म्हणजे तसं काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. पण मग काय असं एवढं अर्जंटली काय बोलायचंय? भाऊजी मला ना तुमच्या बरोबर. पिंट्या, सांग मला स्पष्टपणे काय झालंय, घाबरू नकोस. भाऊजी मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता पुढे तुम्ही काय करणार? पुढे म्हणजे? पुढे म्हणजे आता गोखले गृहउद्योग मधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय करणार? अच्छा, नाही अजून तरी काही ठरवलेलं नाहीये. पण काय रे, काय झालं? भाऊजी माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल आहे तुमच्यासाठी. बर. हा म्हणजे भाऊजी माझ्या डोक्यात असं सुरू आहे की म्हणजे तुम्हाला गोखले गृहउद्योगमुळे खाद्यपदार्थाच्या व्यवसायाची चांगलीच माहिती आहे आणि थोडे दिवस मी सुद्धा हॉटेलला काम केलंय, त्यामुळे मलाही थोडा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी मिळून असाच एखादा बिझनेस सुरू करू शकतो असं. हे सगळं तुझ्या मनात आलं कसं? माझ्या म्हणजे माझा एक फायनान्सर आहे जो म्हणजे आपल्या या बिझनेस मध्ये आपल्या सोबत असेल. त्याच्यासोबत बोलत असताना तुमचा विषय निघाला आणि असं झालं की तुम्ही सुद्धा यामध्ये मदत करू शकता आणि बरं होईल तसं झालं तर. पिंट्या, कसं आहे ना, तुला बिझनेस करावा असा वाटतोय, ह्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण तुला एक फक्त फायनान्सर मिळाला म्हणजे तुझे सगळे प्रश्न मिटले असं होत नाही. पिंट्या, अरे अनेक प्रश्न असतात, मोठा व्याप असतो हा सगळा, अनेक गोष्टी कराव्या लागतात. एक्झॅक्टली भाऊजी, आणि इथेच तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल असं मला वाटतं. भाऊजी, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी आहे माझी. फक्त पैसा उपयोगाचा नाही ना, तसाच फक्त अनुभवही उपयोगाचा नाही. बिझनेस करणं म्हणजे इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट बॉल गेम. हे बघ मी तुला कुठेही नाराज करत नाहीये. आपण बोलूया, शांतपणे बोलूया. पण आत्ता तू मला जे काही सुचवतोयस ना, तो बिझनेस मला करणं शक्य नाही वाटत. तुम्ही असं डायरेक्ट नाही नका ना म्हणू. भाऊजी मला खात्री आहे आपण मिळून ना आपण गोखले गृहउद्योग पेक्षा चांगली कंपनी काढू शकतो. प्लीज तुम्ही असं नाही नका ना म्हणू. तसंही मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंच होतं. प्लीज ना भाऊजी, आपण खूप मेहनत करू. स्वतःला सिद्ध करायचंय मला श्रीमंत व्हायचंय. पिंट्या, तू नक्की श्रीमंत होशील, पण काय ना, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा अनुभवाने समृद्ध हो. पैसा नंतरही कमवता येईल. भाऊजी ठीक आहे, तुम्ही जा आता, आपण नंतर बोलू. मी संध्याकाळी हवं तर भेटतो तुम्हाला. प्लीज एकदा शांतपणाने विचार करा. भाऊजी, यात आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे. म्हणजे माझ्या डोक्यात जागा आहे आणि काम करायला माणसं पण मिळतील. पण प्लीज नाही, म्हणजे भाऊजी कसं आहे, तुमचं नाव यात असलं की सगळ्याला एक वेगळंच वजन मिळेल. ऐक, शांतपणे ऐक. हे बघ, नवीन व्यवसाय सुरू करणं हे काही खायचं काम नाहीये. आणि गोखले गृहउद्योगाचा पाया मी रचलेला नाहीये, तो अय्याजीने रचलाय.
आणि आज जो काही सक्सेस दिसतोय, जे काही वैभव दिसतंय, ते इतक्या वर्षांच्या कष्टाचं फळ आहे. आणि माझ्या बाबतीत म्हणत असशील तर एकतर मी तुझ्या फायनान्सरला ओळखत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी मी गोखले गृहोद्योग सोडत असलो तरीही त्यांच्याशीच कॉम्पिटिशन करणारी मला दुसरी कंपनी उभी करायची नाहीये. गोखले गृहोद्योग या क्षेत्रातली सर्वोत्तम कंपनी आहे आणि ती तशीच राहणार. पण म्हणजे तुम्ही गोखले गृहोद्योग सोडताय हे खरं आहे ना? हो, हे खरं आहे, पण तेवढंच खरं नाहीये. म्हणजे पिंट्या, आम्ही चल नंतर बोलूया. हा, काळजी घे. बस आली. बाय.